नमस्कार मित्रांनो, बोलणार मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, मनी लॉन्ड्रिंग कशी केली जाते, मनी लॉन्ड्रिंगची किती व्याप्ती आहे, मनी लॉन्ड्रिंगमध्ये इन्व्हॉल्व असलेले काही भारतातील फेमस प्रकरणं या गोष्टीची या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? मनी म्हणजे पैसा, लॉन्ड्रिंग म्हणजे धुणे. तर कोणचा मनी धुणे? की काळा पैसा धुवून हा पांढरा करणे. धुवून म्हणजे असं एकदम डायरेक्ट धुवायचं नाहीये. म्हणजे त्या धुण्याच्या पद्धतीलाच म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याच्या पद्धतीलाच मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. तर आता ही मनी लॉन्ड्रिंग कशी कशी केली जाते हे आपण बघणार आहोत. तर याच्यामध्ये महत्त्वाचे 3 टप्पे आहेत. प्लेसमेंट. प्लेसमेंट म्हणजे जो काळा पैसा आहे तो पैसा पहिले आपल्या अर्थव्यवस्थेत आणणे. तर याच्यामध्ये काय केलं जातं की जो आता मोस्टली जो काळा पैसा असतो तर तो पैसा हा प्रामुख्याने 2च गोष्टीमध्ये असतो. एक म्हणजे कॅशमध्ये असतो, गोल्डमध्ये असतो किंवा काही शेल कंपन्या असतात म्हणजे खोकल्या कंपन्या, ज्या कंपनीचा काहीच कारभार नसतो पण त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये ते दाखवलेले असतात. ही तर प्रामुख्याने या 3 गोष्टीमध्ये जगातला काळा पैसा आहे. तर हा पैसा पहिले काय करतात की ही ही कॅश बँकेमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये कमी कमी प्रमाणात गुंतवली जाते किंवा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत, ज्या की ज्यांचा काहीच व्यवसाय नाही, ज्या त्यांना शेल कंपन्या म्हणतात म्हणजे खोकळ्या कंपन्या. तर त्या कंपन्यांमध्ये पण ही गुंतवणूक टाकली जाते आणि अशा वेगवेगळ्या खात्यामध्ये ही रक्कम वळवली जाते. तर याला प्लेसमेंट असे म्हणतात. त्याच्यानंतर लेअरिंग. लेअरिंग म्हणजे एकावर एक थर घालणे. म्हणजे की जे ट्रान्झॅक्शन आहेत म्हणजे जो व्यवहार आहे तर तो व्यवहार कुठून झाला, काय झाला हे कळू नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या देशामधून तो पैसा फिरवत तो पैसा आपल्या ठराविक ठिकाणी आणणे. म्हणजे की त्याचे इतके ट्रान्झॅक्शन करायचे, इतके व्यवहार करायचे की मूळचा तो व्यवहार कुठून झालेला आहे, कशातून झालेला आहे, कुठून पैसा आलेला आहे, तर याची कोणतीच माहिती राहत नाही. म्हणजे तो ट्रेस करता येत नाही. इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे आता हा वळवलेला पैसाच या अर्थव्यवस्थेमध्ये मिक्स करून देणे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करून हा पैसा हा आपलं जे रेग्युलेटेड मार्केट आहे म्हणजे जे व्हाईट मनीचं मार्केट आहे त्याच्यामध्ये हा टाकला जातो. तर याला इंटिग्रेशन असे म्हणतात. तर आता ही मनी मनी लॉन्ड्रिंग जास्त प्रमाणात झाली तर याचे कोणकोणते दुष्परिणाम होतात ते आपण पाहणार आहोत. तर याच्यामुळे काय होतं, गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन भेटतं. याच्यामध्ये दहशतवाद, ड्रग्सचा वापर, मानवी तस्करी, सायबर गुन्हे असल्या प्रकारचे गुन्हे या मनी लॉन्ड्रिंगमुळे वाढतात. तर त्या देशाच्या आर्थिक स्थैर्याला पण धोका निर्माण होतो. बेकायदेशीर व्यवहार होत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो आणि अशा या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणांमुळे देशातील कायदेशीर कार्यप्रणालीला पण एक आव्हान तयार होतं. तर आता भारतामध्ये मनी लॉन्ड्रिंगसाठी कोणकोणते कायदे बनवण्यात आलेले आहेत? तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा 2002 साली बनवला होता. याच्यामध्ये काय की या कायद्याअंतर्गत फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे, जी संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवते. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर तर हे बघा, ह्या जर मनी लॉन्ड्रिंग हे प्रकरण बघण्यासाठी ईडी आणि सीबीआय या 2 महत्त्वाच्या गोष्टी हे आर्थिक व्यवहार तपासत असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर FATF म्हणजे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स हा मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाचा जो पैसा असतो तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही टास्क फोर्स बनवलेली आहे. त्याच्यानंतर अँटी मनी लॉन्ड्रिंग नियमावली, जी की नॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर बनवलेली आहे. तर ही सर्व देशांना लागू होते. तर मनी मनी लॉन्ड्रिंगचे फायदे आणि तोटे आपण बघणार आहोत. फायदे म्हणजे याच्यामध्ये याचे फायदे फक्त गुन्हेगारांना किंवा मोठ्या-मोठ्या बिझनेसमॅनलाच आहे. सामान्य माणसासाठी याचे काहीच फायदे नाहीत. आणि तोटे तोटे म्हणले तर याच्यामध्ये बेकायदेशीर अर्थव्यवस्था वाढायला लागते. गुन्हेगारांसाठी सुरक्षित आर्थिक साधन तयार होते. देशात अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. सामान्य नागरिकांवर कराचा अतिरिक्त बोजा पडतो. जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा मलिन होते आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन भेटते. तर आता आपण भारतामध्ये मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधित काही प्रसिद्ध प्रकरणे आपण बघणार आहोत. तर दिल्ली दारू धोरण प्रकरण. तर हे एकदम लेटेस्ट प्रकरण आहे. याच्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री दिल्लीचेच मनीष सिसोदिया यांच्या विरुद्ध ईडीने एक तपास केलेला आहे म्हणजे दारू घोटाळ्यामध्ये. तर आता सध्या हे प्रकरण चालू आहे. तर याच्यामध्ये पण मनी लॉन्ड्रिंगचं एक अँगल आहे. आता पी एफ आयची मालमत्ता जप्ती तर ही 2024 साली ईडीने आणि PFI या दोन्ही संस्थेने मिळून 57 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग या प्रकरणात जप्त केलेल्या आहेत. याच्यामध्ये भारतातील अनेक ट्रस्ट कंपन्या आणि खाजगी मालमत्तांचा समावेश आहे. बिहारमधील
85 कोटी रुपयांचे लोन फ्रॉड प्रकरण. तर याच्यामध्ये व्ही-एस-व्ही कोऑपरेटिव्ह बँकेशी संबंधित 85 कोटी रुपयांचं प्रकरण ईडीने पकडलं आहे आणि या प्रकरणामध्ये पण मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय आहे. हैदराबाद फॉर्म्युला ई रेस प्रकरण, तर हे 2023 साली झालं होतं. याच्यामध्ये फॉर्म्युला 1 नावाची एक कारची रेसिंग करायची एक अशी संस्था आहे. तर त्या संस्थेच्या रिलेटेडच 55 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा या हैदराबाद फॉर्म्युला रेस या प्रकरणामध्ये झालेला आहे. तर हे भारतातील काही मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधित प्रकरणं आहेत. बघा, मनी लॉन्ड्रिंग हा एकदम गंभीर गुन्हा आहे. याच्यामध्ये तुमचं इन्व्हॉल्वमेंट आढळल्यास तुम्हाला कारावास आणि सश्रम कारावास 10 लाख, 15 लाख, 20 लाख या प्रकारे दंड किंवा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही या असल्या प्रकारांमध्ये स्वतःला अडकवू नका. आणि मनी लॉन्ड्रिंग ही म्हणजे काय आहे, कशी केल्या जाते, कोणकोणते फेमस प्रकरणं आहेत, मनी लॉन्ड्रिंगचे काय काय दुष्परिणाम होतात, भारतामधील कोणकोणते फेमस प्रकरणं या मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात झालेले आहेत, या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या बुलरनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.